अ, काका अ, मागच्या वेळी वसुधाताईंनी हे केलेली रिक्वेस्ट की अ, योगसूत्रातले जी काही सूत्र महाराज कधी कधी रिफर करतात की वितराग विषय वा चित्तम किंवा योगश्चित्त वृत्ती निरोधा, तर तशी निवडक काही सूत्रांचं एक्सप्लेनेशन सांगता येईल का? तर त्याच्यासाठी आपण म्हणजे काही 5-6 अगदी निवडक सूत्र बघतोय की जी महाराजांनी त्याच्याबद्दल सांगितलं पण आहे आणि त्यात पूर्ण म्हणजे भक्तिमार्ग पूर्ण आलेला आहे अशी सूत्र आपण घे बघतोय. ना घे ना घे हा. घे घे तर आतापर्यंत आपण म्हणजे मागच्या वेळी योगच चित्तवृत्ती निरोधामध्ये योग म्हणजे काय पाहून झालं. चित्त अवस्था ही काय आहे म्हणजे अंतःकरण अवस्थातली चित्त अवस्था की ज्याच्यात सगळे संस्कार होतात ती अवस्था. आणि मग वृत्तीचे प्रकार पाहिले आपण म्हणजे मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. तर निरुद्ध अवस्थेपर्यंत चित्ताला न्यायचंय हाच योगाभ्यास आहे. आणि या आणि त्याच्यात चित्ताचा निरोध नाही सांगितलाय, चित्त वृत्तीचा सांगितलाय. कारण चित्तात वृत्ती आल्यावरच मग ते मन वगैरे त्याची अवस्था होते. नाहीतर नुसतं जे चित्त आहे ते सात्विक आहे. इथपर्यंत आपण पाहिलं. आणि त्या वृत्तीचे प्रकार पण पाहिले म्हणजे प्रमाण वृत्ती, विपर्यय, विकल्प, स्मृती आणि निद्रा. तर ते त्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती क्लेशकारक म्हणजे क्लिष्ट असतात किंवा अक्लेशकारक म्हणजे अक्लिष्ट असतात. आता क्लेश या शब्दाचा म्हणजे आपल्याला घोरात कष्टाची सुरुवातीलाच आपण जे मोठ्या महाराजांनी ध्रुवपदातच जे म्हटलेलं आहे की भावग्राह्य क्लेश हारीन सुकीर्ते. तर ते क्लेश म्हणजे जनरल जे नुसतं आपल्याला त्रास वाटतं तर तसं नसून क्लेश म्हणजे आत्मस्वरूपापासून आपल्याला वेगळं करणारं जे काय ते सगळं क्लेशामध्ये येतं. म्हणजे सुख पण आलं, दुःख पण आलं, सगळं आलं. तर त्या त्या तर ते वृत्ती ज्या असतात त्या जरी आत्मस्वरूपापेक्षा वेगळ्या आणि मायेतल्या असल्या तरी काही वृत्ती आपल्याला ईश्वराकडे नेणाऱ्या म्हणजे अक्लेशकारक म्हणजे समजा प्रमाण आहे तर वेद प्रमाण मानलं तर आपण ईश्वरापर्यंत पोचतो. विपर्यय म्हणजे भास आहे तर आपण जे वेदांतात सांगितले की रज्जूवर सर्पाचा भास जसा होतो तसा जगदाभास आहे. पण या जगाच्या भासामधलंच आपण मूर्तीला ईश्वर मानतो किंवा माता पित्यांना ईश्वर मानतो. तर त्याप्रमाणे तो भास म्हणजे वृत्ती भासात्मक असल्या तरी त्या अक्लेशकारक होऊ शकतात. ते आपण मागच्या वेळी पाहिलं. आणि आता क्लेशाचे प्रकार आपण पाहून मग ती 2-3 सूत्रापर्यंत आपल्याला पुढे जायचंय. तर क्लेश जे असतात त्याची सुरुवातच जी आहे की जी सगळ्या सृष्टीकारणाला ची सुरुवात आहे तोच पहिला क्लेश आहे तो म्हणजे अविद्या. 5 क्लेश पंचक्लेश सांगितलेले आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. ह्या 5 प्रकारात सगळे क्लेश आले म्हणजे त्याच्यात आपण मत्सर, असूया हे जर बघितले तर ते द्वेषात आले किंवा प्रेम किंवा मैत्री हे जे पाहिले तर ते राग ह्याच्यात येतात. तसेच वेगवेगळे जे क्लेश आहेत त्याचे हे 5 डिव्हिजन्स आहेत. तर अविद्या म्हणजे काय की जे मूळ आत्मतत्व आहे त्याच्यावर त्याचं ज्ञान झाकलं गेलं म्हणजे अज्ञानाचं आवरण झालं आणि विपरीत भावना पण झाली म्हणजे जे आहे ते दिसणं बंद झालं आणि भलतंच काही दिसू लागलं. म्हणजे साप आहे, दोरी आहे, तिथे दोरी दिसणं बंद झालं आणि साप दिसणं चालू झालं. तर ती अविद्या हेच मूळ क्लेश तो सांगितलेला आहे. म्हणजे त्या अविद्येपासून बाकी सगळ्या क्लेशाची निर्मिती आहे. त्याच्यानंतर येते अस्मिता. अस्मिता म्हणजे हा क्लेश सांगितलेला आहे पण तो बऱ्याच वरच्या लेवलचा क्लेश आहे. म्हणजे साधकावस्थेत असताना आपल्याला त्या
अस्मिताच शुद्ध करत न्यायचं असतं. जसं रमण महर्षींचं हे होतं की हू एम आय. हू एम आय म्हणजे आय एम समबडी, हे जी जाणीव आहे, मी काहीतरी आहे आणि मी टिकलं पाहिजे, याला अस्मिता म्हणतात. मग ती याच्यात जी क्लेशकारक जी अस्मिता सांगितले, ते मी हा देह आहे, मी हे मन आहे, मी हे बुद्धी आहे आणि ते मी टिकायला पाहिजे, ही भावना आहे ती अस्मिता. तिची जेव्हा शुद्धी होते तेव्हा अहम ब्रह्मास्मी पर्यंत जीव जाऊ शकतो. तिथपर्यंत पोचला की देहत्यागानंतर त्याची मुक्ती होते. पण अहम ब्रह्मास्मी याच्यात पण अविद्या शिल्लक आहे, कारण ती अस्मिता, मी हा अहंकार तिकडे आहे. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी पहिल्यांदा म्हणजे प्रकृती, नंतर महत्तत्व आणि नंतर अहंकार, आणि मग नंतर ते 3 गुण 5 भूत, त्याचं पंचीकरण आणि सृष्टी, ती 17 तत्व 34 तत्व जे वेगवेगळ्या शास्त्राप्रमाणे सांगितली ती झाली. तर त्याच्या विरुद्ध जाताना पण तो शुद्ध अहम जो आहे त्या अहम लेवलला जीवात्मा जर पोचला तर तो अहम ब्रह्मास्मी म्हणतो, तरी तो अहम शिल्लक आहे. त्यामुळे तेही जायला लागतं. ते गेल्यानंतर म्हणजे असं सांगतात की आज्ञाचक्राचा भेद झाल्यानंतर सहस्रारापर्यंत जाईपर्यंत एक काळोखी पोकळी असते आणि तिथे साधकाला स्वतःला काही करता येत नाही. तिथे गुरुप्रसादाने तो ती क्रॉस करतो. आणि त्याच्या रूपकात्मक महाराजांनी आपल्या वेदांत पारिजात सौरभमध्ये भागवतातलं ते उदाहरण दिलंय की ते त्या ब्राह्मणाची मुलं मरत असतात, मग तो कृष्णांना आणि हे म्हणतो तुमच्यामुळे मेली, आणि मग ती सगळी स्टोरी होते. मग अर्जुनाला ती मुलं दाखवायला म्हणून भगवान म्हणतात की तुला मुलंच पाहिजेत ना, तर मी दाखवतो. आणि मग त्यांनी त्यात वर्णन आहे की काळोख्या मार्गातनं ते जातात, सुदर्शन चक्र उजेड रस्ता दाखवतं आणि मग महाविष्णू समोर असतात आणि ते म्हणजे कृष्णाचं आहे. हे कळल्यावर अर्जुनाला ते कळतं की सगळं सामर्थ्य कृष्णाचं आहे. आता त्यात जो तो काळोखा मार्ग आहे तो ते अज्ञानाची निवृत्ती झाली पण ज्ञानाचा प्रकाश व्हायचा आहे, ही जी बारीक पोकळी आहे ती ती आहे. तर ती अस्मितापासून पूर्ण आत्म म्हणजे वासुदेव सर्वपर्यंत पोचल्यानंतर ती अस्मिता गेली. याच्यासाठीच दुसरं एक गवळण एक आहे, ती रात्र काळी बिलवर काळा. हा, यमुना जळी काळी हो माय. तर त्यात पण तेच आहे, ते जी गोपी आहेत ती त्या लेवलला म्हणजे ज्ञान झालेलं म्हणजे परोक्ष ज्ञान आणि सगुण साक्षात्कारापर्यंत पोचलेले आहेत. तिथून तो काळा तो प्रवास करून ते फक्त कृष्णाच्या त्या बासरीच्या याच्यावर म्हणजे गुरूंच्या द्वारा त्या तिथपर्यंत खेचल्या जातात आणि एकरूप होतात गुरूंशी, किंवा कृष्णाशी त्या गोपी एकरूप होतात. आणि ते अर्जुनाच्या गोष्टीत जो काळा मार्ग दाखवतात मार्ग आहे त्याला प्रकाश दाखवणारं चक्र आहे, कारण सुदर्शन चक्र हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि त्या ज्ञानाचं म्हणजे त्या सुदर्शन चक्राचाच अवतार म्हणजे शत्रुघ्न आहेत. आणि परत एक अवतार हे निंबार्कचार्य आहेत की ज्यांनी हे निंबार्क भाष्य वेदांत पारिजात लिहिलं आणि महाराजांनी त्याच्यावर वेदांत पारिजात सौरभ लिहिलं आणि तो पूर्ण विशिष्टाद्वैतावर आहे. म्हणजे अद्वैत जरी असलं तरी त्याला काही क्रायटेरिया आहेत. म्हणजे आपलं अल्पशक्तिमत्व अल्पज्ञत्व बाजूला केलं आणि ईश्वराचं सर्वज्ञत्व बाजूला केलं, सर्वशक्तिमत्व, तर उरलेलं आत्मतत्व एक आहे. हे अद्वैत तत्वज्ञानात पण येतं, पण विशिष्टाद्वैत हे त्याच्या पुढे जाऊन पराभक्ती आपल्याला सांगतं. तर ते वेदांत पारिजात सौरभ मध्ये आले. तर हे सांगायचं कारण काय की इथे विक्षिप्त हे इथे अस्मिता हे क्लेश म्हणून सांगितलेलं आहे, पण पुढे समाधीचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले त्याच्यात अस्मिता ही जी सविकल्प समाधी मधली सर्वात वरची लेवल अस्मिता म्हणून सांगितले. तर पुढे कधी कोणी वाचताना
तो संदर्भ आला तर कॉन्ट्राडिक्टरी वाटायला नको म्हणून ऍडव्हान्स मध्ये फक्त सांगून ठेवलं. तर हे जे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे फक्त आपण अगदी शॉर्ट मध्ये पाहू. अविद्या आपण पाहिलं, अस्मिता आपण पाहिलं. अस्मिता म्हणजे मी आहे आणि मी राहायला पाहिजे. तर देहाभिमानी असतो त्याला देह म्हणजे मी आणि तो राहायला पाहिजे असं वाटतं. जसे कंस वगैरे आले. जे बुद्धिमान असतात त्यांना माझी बुद्धी शाबूत राहिले असं वाटायला वाटतं आणि तेच पुढे जर ती शुद्ध बुद्धी झाली तर तीच शुद्ध बुद्धी पुढे अस्मिता लेवलला जाते. म्हणूनच समर्थ पण मागतात बुद्धी दे रघुनायका. म्हणजे एकदा ती शुद्ध बुद्धी मिळाली की त्याच्या पुढचा प्रवास तर भगवंत करणारच आहे. प्रयागच्या वेळी नीलाताई जेव्हा महाराजांचे ते इंटरव्ह्यू घेत होते किंवा हे, तर त्यावेळी महाराज एक खूप महत्वाचं वाक्य बोलले आहेत की आम्ही कसले मोठे, मोठ्यांनी आम्हाला उचलून धरलं म्हणून फक्त तो मोठेपणा आलाय म्हणे. आणि मग म्हणाले की पुढे कोणत्या तरी जन्मात त्या ज्ञानाची योग्यता प्राप्त व्हावी हीच एक प्रार्थना आहे. आता ते भगवान आहेत, त्यांना काही प्रार्थना करायची गरज नाही, पण आपल्यासाठी म्हणजे ज्ञान मागायची गरज नाहीये. गीतेतही भगवान म्हणालेत की एतत् ज्ञानमिती प्रोक्तम. महाराजांनी पण प्रवचनात बऱ्याच वेळा सांगितले की ज्ञानाची जी लक्षणं आहेत किंवा दैवी संपदा जी आहे ती ज्याच्यात ती मिळणं हेच ज्ञानाचं लक्षण आहे. की अभय आहे, सत्वसंशुद्धी आहे, आर्जव आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर सांगायचं म्हणजे अस्मिता आपल्याला दोन्हीकडे दिसते म्हणून हे थोडंसं आपण एक्सप्लेन केलं. आज लवकर कसा आला पण ब्रेक कसा आला लवकर? कारण बरोबर 10ला सुरू केलेलं, म्हणजे मी 10ला लॉग इन एक्झॅक्ट 10ला आलं. ओके ओके ओके. मगाशी तुझे काळोखी रात्र, काळोखाचं जे हे करून सांगत होतास, तर गुरुदेवांनी आत्म्याची काळोखी रात्र जी म्हटली आहे ती हीच का? हो हो, याच अर्थाने का? अगदी तीच. गुरुदेव रानड्यांनी तीच म्हटलेली. कारण रात्र काळी घागर काळी यमुना जळी वो काळी वो मा या संदर्भामध्ये त्यांनी मागे म्हणजे ते रात्र काळीचा अर्थ आहे ना, तो महाराजांच्या ग्रुपवर मी टाकलेला, तो नंतर राहिला नाही. मी तो स्टार केलेला पण तो जुन्या फोन मध्ये गेला. तर ते सगळं वर्णन जे आहे ते तिथल्या प्रवासाचं आहे आणि तो प्रवास करून त्या तिकडे गेल्यानंतरही म्हणजे कृष्णाची प्राप्ती होऊन सुद्धा म्हणजे ज्ञानाच्या 5व्या भूमिकेवरनं पण स्वतःउत्थान आहे. स्वतःउत्थान म्हणजे समाधी अवस्था आहे, त्याच्यात आनंद प्राप्ती आहे, पण मध्येच उत्थान दशा येते कारण प्रारब्ध शिल्लक आहे. तसं कृष्णांबरोबर आहेत त्या गोपी, आनंद घेत आहेत, तरी तो अहंकार म्हणजे ती थोडीशी त्यांची ती अवस्था आली. अहंकार कुठे आहे? याच्यात निद्रेत अहंकार नाहीये, सुषुप्तीत अहंकार नाहीये. त्यामुळे अहंकार आला म्हणजे ती त्यांची समाधी स्थिती ती भंग आहे आणि जिथे अहंकार आहे तिथे आत्मतत्व राहत नाही. त्यामुळे असं नाहीये की कृष्ण काही आता तुम्हाला अहंकार आला ना मग तुम्हाला मी धडा शिकवतो अशातलं नाहीये. जिथे अहंकार आहे तिथे कृष्ण प्रकट राहू शकत नाही किंवा ती प्रॉपर्टीच नाही. अहंकार हाच काळोख आहे आणि त्यामुळेच वटेश्वर चांगदेवांना पण लिहिताना ज्ञानेश्वर माऊली तेच म्हणतात ना की स्वस्तित श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. म्हणजे तो लपल्यावरच जगदाभास आहे किंवा जगदाभास झाले जोपर्यंत राहतो तोपर्यंत तो लपलेला आहे. त्यामुळे कृष्ण लपलेले भासतात. कधी खरं तर ते कोणालाही कधीही अप्रत्यक्ष नाही आहेत. सगळ्यांना जे काही सगळे जीव आहेत त्यांना 24/7 कृष्णाचा सहवास आहे. फक्त तो आपल्याला अज्ञानामुळे आपल्याला कळत नाही आणि त्याचा एक डोस म्हणजे गाढ झोपेत आपल्याला मिळतो. जो गाढ झोपेतला आनंद आहे.
कपिलेश सुषुप्तीमध्ये काकाला जॉईन करून घे ना. कपिलेश काका जॉईन झालेले वाटते. आपला दिनेश बोलतो. सुषुप्ती मधली जी सुषुप्ती मधली जी गाढ निद्रा आपली असते ती पूर्ण अज्ञानाची असते. ती पूर्ण अज्ञानाची, पण ती पण तरी त्यापासून आपल्याला ती अज्ञानाची, पण तरी त्यापासून हा बोल. नाही विचारा ना, आधी विचारा ना. सुषुप्ती ही गाढ अज्ञानाची आपली निद्रा असते, पण जाग झाल्यानंतर आपली झोप छान झाली होती, डोकं शांत आहे, मन शांत आहे, असं का वाटतं मग? कारण निद्रा ही पण एक वृत्ती आहे. आपण वृत्तीचे प्रकार पाहिले तेव्हा प्रमाण, विपर्य, विकल्प, स्मृती आणि निद्रा पाहिली. तर निद्रा ही वृत्ती ते आनंद असणं हे स्टोअर करते. त्या वृत्तीला बाकी विचार करणं, त्या वृत्तीचं परिवर्तन विचारात होत नाही, कारण तिकडे बुद्धी अवस्थाच नसते. पण तरी चित्त आहे, पण चित्तावर फक्त त्या आनंदाचे संस्कार घेण्या इतकीच ती वृत्ती आहे, म्हणून ती निद्रा आहे. आणि तसं म्हटलं तर निर्विचार स्थिती ती असल्यामुळे जितके आपण निर्विचार होऊ, जितक्या वृत्ती कमी तितका आनंदाचा प्रकाश आपोआप तिकडे आहे. त्यामुळे तिथे फक्त एकच, जेव्हा निद्रा असते, आता या बाकीच्या वृत्ती आहेत, प्रमाण, विपर्य, विकल्प आणि स्मृती, या एका वेळी म्हणजे कोणती एका त्या सूक्ष्म अवकाशात एकच वृत्ती असते, पण ह्या इतक्या सायमल्टेनियसली पटापट सगळ्या वृत्ती असतात. त्यामुळे आपण एका वेळीच आपल्याला म्हणजे आपण काही कल्पना करतो किंवा एखादी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला वेगळी दिसत असते. काही आठवणी, पहिला एक्सपिरियन्स घेऊन आपण म्हणजे आधी जर आपण साप बघितलाय तरच आपल्याला त्या सापाचं भास होतो वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मल्टिपल वृत्ती येत असतात. निद्रेत कसं, निद्रा ही एकच वृत्ती असल्यामुळे तो आनंद प्रकट व्हायला ती कारणे, म्हणजे ती आनंद अडवायला पूर्ण समर्थ नसते, पण अज्ञान आहे. त्यामुळे त्या आनंदाचा तेव्हा उपभोग होत नाही. पण ती निद्रा जेव्हा संपते तेव्हा ती त्याच्यानंतर इमिडिएटली नंतर स्मृती निर्माण होते. हे कसं आहे माहिती आहे, या वृत्ती म्हणजे कोडिंग आहे. तर निद्रेचा कोड जेव्हा संपला त्याच्या पुढचा कोड आहे तो स्मृतीचा, आणि त्या निद्रेच्या लगत जो स्मृतीचा कोड आहे त्याच्यात त्या निद्रेचा आनंदाचा अनुभव रेसिड्युअल म्हणून त्या पॉइंट पुरता असतो. त्यामुळे आत्ता तो अनुभव म्हणजे उठल्या उठल्या पण बरं तर वाटत असतं आपल्याला, कारण ती स्मृती असते. त्यामुळे ते बरं वाटणं हे त्या आनंदाची स्मृती आहे, पण ऍक्च्युअल आनंद घेताना त्या आनंदाचा उपभोग आपल्याला कळून येत नाही निद्रेत. आलं लक्षात? आता म्हणजे जायचं पुढे का काही विचारायचंय? सॉरी, माझं कनेक्शनच, वायफाय कनेक्शनच गेलं. अरे लक्षात म्हणजे ऐकलं ना पूर्ण तुम्ही? हो. चालेल, मग आता पुढे जाऊया. तर आता आपण राग या क्लेशापर्यंत आलो. तर राग आणि प्रेम याच्यात कायम गल्लत असते. म्हणजे बऱ्याच वेळा राग, अनुराग हे प्रेमाकरता वापरले जातात, पण ते प्रेमासारखे दिसत असले तरी ते प्रेम नाही. प्रेम आणि राग यातला सर्वात बेसिक फरक ज्यांनी ते एकमेकांच्या विरुद्ध ठरू शकतात ते म्हणजे राग म्हणजे ज्या कशातही सुखानुभूती आहे त्याच्या जवळ जाणं, म्हणजे त्याच्या आसक्ती, याला राग म्हणतात. म्हणजे आपल्याला म्हणजे मी माझ्यासारख्या यांचं म्हणतोय की ज्या गोष्टींबद्दल आपण सो कॉल्ड प्रेम वाटतं म्हणतो, तर ते जी गोष्ट सुखकारक आहे त्याच्याबद्दलच प्रेम वाटतं. बरोबर आहे. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की
ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटतं त्याच्याशी समजा कडाक्याचं भांडण झालं तर मला बोलायचंच नाही किंवा म्हणजे ती आसक्ती तेवढ्यापुरती गेली. म्हणजे याचा अर्थ ती जे आपण म्हणतो हवंहवंसं वाटणं, तो हवंहवंसं वाटणं सुखानुभवामुळे असलं तर ते राग म्हटलं जातं. आता तो ईश्वराबद्दल असला तर तो सुखाचा अनुभव खरा आहे, कारण तिथे आनंद खरोखर आहे, त्यामुळे तो प्रेम होतो. पण ईश्वर सोडून कोणत्याही गोष्टीवरची आसक्ती आहे, त्यात जो सुखाचा अनुभव आहे, तो खरा ईश्वराच्या आनंदाचा अनुभव असला तरी आपल्याला वाटतं तो वस्तूंचा आहे. म्हणजे मागे आपण एक एक्झाम्पल बघितलेलं की खूप एखादी गोष्ट घडून यायला पाहिजे किंवा एखादी गोष्ट मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, विचार करतो, हे करतो. जितकी जास्त तीव्रता आपली आसक्ती, राग असेल, समजा आपण प्रेमाचं उदाहरण घेतलं की एखाद्या तरुणाला एखादी तरुणी आवडते, मग कसंही तिला कशी भेटेल, कसं बोलीन, कसं, आणि शेवटी ती भेटते आणि त्याला होकार देते, त्या क्षणी आनंद होतो. तो आनंद का होतो की त्या क्षणी त्या डोक्यातली सगळं तो कधी भेटेल, काय भेटेल, हे स्ट्रेस, टेन्शन सगळं गेलं, निर्विचार अवस्था प्राप्त झाली आणि आतला जो ऑलरेडी असलेला आनंद तो फक्त प्रकट झाला. ही त्या आनंदाची प्रोसिजर आहे. पण ती जोपर्यंत आपण चुकीच्या गोष्टीवर आहे, जसं वचनामृतात आपण पाहिलं की तो जो उंट असेल तो बाभळी झाडाला खात राहतो आणि ते स्वतःच रक्त त्याच्या तोंडात जातं आणि ते त्याला छान लागतं म्हणून अजून अजून खातो आणि मग त्याला त्यांनी अल्टिमेटली दुःख वाढतं. तसं आजूबाजूच्या विषय सुखात आनंद बघून अजून अजून आपण त्याच्यात गुंततो, त्याच्याकरता प्रयत्न करतो, त्याचा भोग घेतो. त्यातनं मिळणारा आत्मानंद खरा आपलाच आनंद आहे, पण तो दुसऱ्या गोष्टीत जेव्हा बघतो तेव्हा तो क्लेशकारक होतो. म्हणून हा राग हा एक मेजर क्लेश दिलेला आहे आणि ते रागाच्या जे विरुद्ध आहे, राग जिथे आहे तिथे काम आहे आणि कामात क्रोधोबीज आहे, ते क्रोधात भवती समूहात स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती असं भगवान म्हणतात. तर ते सगळं कसं की क्रोध कुठे आहे, तर राग निर्माण झाल्यानंतर त्या रागाप्रमाणे कामपूर्ती नाही झाली तर त्याचं रूपांतर क्रोधात होतं. तर त्यामुळे जसा राग हा क्लेश आहे तसा त्याच्या विरुद्ध असलेला द्वेष हाही क्लेश आहे. म्हणजे आसक्तीच्या विरुद्ध अनासक्ती अशा दृष्टीने नाही, पण जे व्यावहारिक जो मोह आहे किंवा जे हवंहवंसं वाटणं आहे त्याच्या विरुद्ध, म्हणजे काहीच न वाटणं हे त्याच्या विरुद्ध होत नाही. नको नको असं वाटणं, हे नकोसं वाटणं, ते नकोसं वाटणं, हा झाला द्वेष. आपण म्हणतो अन्नद्वेष झाला, म्हणजे अन्न खाणं नकोसं वाटतं, एखाद्या व्यक्तीचा द्वेष. मग त्या द्वेषाचे परत शेड्स आहेत, मत्सर आहे, असूया आहे, हे त्याच्या शेड्स आहेत. पण मुख्य एखादी गोष्टीबद्दल जे रिपल्शन येतं तो द्वेष, आणि एखाद्या वस्तूबद्दल आकर्षण वाटतं तो झाला राग. आणि विशेष म्हणजे हा राग किंवा द्वेष जर ईश्वराबद्दल झाला तरी तो कल्याणकारक आहे. जसं द्वेषाने कंस पण पोचला त्याच पदाला. तर सांगायची गोष्ट अशी की राग आणि द्वेष हे दोन्हीही म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला ईश्वरापासून दूर नेणारे आहेत. एखाद्या जीवाला दुःखातनं बाहेर काढावं ही सहज प्रवृत्ती संतांची असते, त्यांची आसक्ती नसते त्याच्यात. कारण त्या जीवाला दुःखातून बाहेर काढताना त्याचा जो सुखानुभव आहे तो त्यांना स्वतःलाही आत्मानंदाचा अनुभव त्या एका भासमान घटातनं पण मिळतो. त्यामुळे तिथे त्यांचं कुठे त्यांना माया नाही आहे आणि त्यांना रागही नाहीये. त्यामुळे त्यांचं जे प्रेम आहे ते खरं प्रेम आहे. आणि म्हणूनच भगवान म्हणतात की सुहृदच सर्व भूतानां, भगवान आणि तिथपर्यंत पोचलेले संतच सुहृद होऊ शकतात की जे प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणाम असं शंकराचार्यांनी
व्याख्या केली सरुदाची. तर प्रत्युपकार ते इच्छा जराही ठेवत नाहीत. आपण इव्हन मुलांकरता जरी केलं तरी त्यांनी समजा सगळ्यांसमोर बोललं की माझ्या आईवडिलांनी तर माझे वाटच लावली, तर दुःख जर होत असेल म्हणजे कुठेतरी छोटी तरी ची इच्छा, आसक्ती आपल्या मनात आहे, तशी संतांची नाहीये. त्यामुळे ते रागद्वेषाच्या पलीकडचे. तर हे झालं राग आणि द्वेष. आणि शेवटचा जो आहे तो ऍक्च्युली म्हणजे एकदम बॉटम लाईन आहे की जिथे एक बेसिक इन्स्टिंक्ट आहे. अमिबा जरी घेतला जीव, बेसिक जीव, असं म्हणतात की त्याच्या जवळ जरी सुई नेली तरी तो त्याच्यापासून लांब जातो. म्हणजे जगण्याची वृत्ती जी आहे ती त्या एकदम प्रिमिटिव्ह जीवात, एक पेशी असलेल्या जीवात पण आहे. तो आहे अभिनिवेश. तर तो अभिनिवेश जो आहे, आता हे सगळे जे क्लेश आहेत, त्याच्यात अभिनिवेश हा क्लेश आपलं जे मागे पण आपण कोणत्या तरी सेशन मध्ये आपण बघितलेलं की सत्स्वरूप, आपण सत्स्वरूप आहोत याची जाणीव जेव्हा व्याकृत होते तेव्हा ती आपण जिवंत राहावं, किंवा आपण कधी रोजच्या ह्याच्यात आपण कधीतरी मरणार आहोत ही जाणीव आपल्याला नसते. त्याचं कारण आपलं सत्स्वरूपाची जाणीव फक्त ती आपण देहाला ठेवतो. आणि मग देहात त्या प्रॉपर्टी दिसल्या नाही की मग हा देह राहावा, ही जी भावना उत्पन्न होते ती अभिनिवेश. आता हे परत सांगायचं कारण की मराठीत अभिनिवेश वेगळ्याच पद्धतीने वापरला जातो, पण अभिनिवेशचा अर्थ असा आहे, अभि म्हणजे अगोदरच, निवेश म्हणजे त्याच्यात गुंतणं. म्हणजे जन्माला यायच्या अगोदरच आपण त्या देहात गुंतूनच जन्माला येतोय, त्यामुळे तो अभिनिवेश आहे. आता हे क्लेश दूर करून मग त्यांनी समाधीच्या अवस्था, संप्रज्ञात, असंप्रज्ञात समाधी आणि त्याच्यातलेही काही प्रकार सांगितले. ते काही आज आपण इथे घेणार नाही आहोत. आता आपण आपले जे योगस चित्तवृत्ती निरोधाशिवाय जे महाराजांनी 2-3 सूत्र घेतलेली आहेत वेळोवेळी, आणि जी आपण म्हटल्याप्रमाणे पूर्ण भक्तियोगच सांगतात, अशी ही सूत्र आहेत. अर्थात त्यातलं पहिलं सूत्र हे अभ्यास आणि वैराग्याचं आहे. त्याच्या पुढची जी आहेत ती भक्तियोग सांगणारी आहे आणि नामाचं महत्व सांगणारी अशी आहेत. तर ते त्यातलं पहिलं सूत्र असं महत्वाचं आहे, ते ऍक्च्युली 12वं सूत्र आहे. योगसूत्रातल्या पहिलं समाधीपादातलं 12वं सूत्र, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. म्हणजे योगस चित्तवृत्ती निरोधा. तर तो चित्तवृत्तीचा निरोध कशाने होईल, तर अभ्यास आणि वैराग्य ह्या 2 गोष्टीने होईल. भगवान पण गीतेत सांगतात की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते असंशयम महाभावो मनो दुर्निग्रहम चलम म्हणून म्हणतात. मग त्याचा निग्रह कसा होईल, तर अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. आणि तेच इथे पतंजली सांगतात. पतंजली हे शेषावतारच आहेत, त्यामुळे तेही तेच सांगतायत. आणि अभ्यास म्हणजे अभिआस, जे आपल्याला मिळवायचंय त्याची पहिल्यापासून आस लागून त्याच्यासाठी प्रयत्न करणं, हा एक अभ्यासाचा अर्थ आहे. आणि दुसरं, एखाद्या गोष्टीची सवय लागण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट करणं, हाही अभ्यास आहे. म्हणजे व्यायाम म्हटलं तर व्यायाम हाही एका प्रकारचा अभ्यास आहे. वेदात पूर्वीची जी पद्धत होती की पाठ करायचं परत परत, तोही अभ्यास आहे. तर असा हा अभ्यास झाला. आणि वैराग्य म्हणजे विराग, म्हणजे रागापासून वेगळं. म्हणजे या 5 ज्या क्लेश आहेत त्याच्यातला राग जर सोडला तर बाकीच्या सगळ्या आपोआप, बाकीच्या 3 आपोआप जातात. म्हणजे आणि मग उरलेली अविद्या आहे ती गुरूंच्या कृपेने, ते काळोखी रात्र जी आहे ती गुरूंच्या कृपेने ती निघून जाते आणि आत्मानंद आपल्याला मिळतो. तर विराग म्हणजे रागापेक्षा वेगळं, म्हणजे जे अनात्म पदार्थ आहेत त्याच्याबद्दलची आसक्ती सुटणं.
आणि विराग म्हणजे विशेष राग असं म्हटलं तर परमेश्वरावर प्रेम, या दोन्हीही वैराग्य डिफाईन होतं. कारण माऊली पण म्हणतात वैराग्य वसंताचे नि योगे, म्हणजे वैराग्याला वसंत म्हटलेलं आहे, म्हणजे वैराग्य वृक्ष असं म्हटलेलं नाहीये. मग ते वसंत म्हटलंय म्हणजे त्यात आनंद पाहिजे. तर तो आनंद आत्मप्राप्तीचा आनंद आहे. कारण अनात्म पदार्थापासून विराग झाला की आत्मानंद आहेच तिथे. अशा ह्यानी वैराग्य, अभ्यास आणि वैराग्याचा अभ्यास करून त्याचा निरोध होतो म्हणून सांगितलंय. आता त्याच्यानंतर हे 12वं सूत्र आहे, त्याच्यामध्ये परत 11 सूत्र वेगवेगळी आहेत, ते अभ्यास म्हणजे काय वगैरे सांगणारी. आणि मग 23वं सूत्र आहे ईश्वर प्राणी धानात द्वा, म्हणजे अभ्यास आणि वैराग्याने त्याचा निरोध होतो. किंवा वा म्हणजे किंवा ईश्वर प्रणिधानात वा, म्हणजे किंवा ईश्वर प्रणिधानाने होतो. आता इथे किंवा म्हणजे हे अल्टरनेटिव्ह म्हणून सांगितलंय असं वाटू शकतं, किंवा सेकंडरी सांगितलं असं वाटू शकतं. तर तसा अर्थ नाहीये. म्हणजे आपण म्हणतो ना की समजा एखाद्याला असाध्य रोग झाला आणि तो एखाद्या डॉक्टरकडे गेला, तर तो डॉक्टर म्हणतो की हे माझ्याच्याने होणार नाही, पण तुम्ही त्या अमुक अमुक डॉक्टरांना दाखवा, त्यांनी उपचार जर ते करायचं म्हटलं तर तुम्ही वाचाल, किंवा देवच तुम्हाला वाचवू शकतो. तर इथे किंवा नंतर सांगितलेलं कमीचं साधन नाहीये, ते अल्टिमेट साधन आहे. पण ते पहिल्या साधनापेक्षा मिळायला थोडंसं कठीण आहे. ईश्वराचं प्रेम, महाराजांनी आळंदीला भक्तीवर प्रवचन केलेलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आपण म्हणतो भक्ती सोपी आहे, पण सोपी नाहीये म्हणे, कठीण आहे. आणि ती भक्ती उत्पन्न व्हायला त्यांनी साधन चतुष्टयाची आवश्यकता वगैरे सांगितली. तर तो एक वेगळा विषय आहे. पण म्हणजे सांगायची गोष्ट की ईश्वर प्रणिधानाद्वा, त्यातलं ईश्वर प्रणिधान निर्माण होणं हे फार कठीण आहे. म्हणून आचार्य महाराजांनी सांगितले मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय असला तरच देवानुग्रह हेतुकम, म्हणजे तरच देवाचा अनुग्रह होतो. आणि देवाचा अनुग्रह झाल्यावर ईश्वराला जेव्हा आपलं प्रेम द्यायचं असेल तेव्हाच आपल्याला प्रेम मिळतं. म्हणून हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ साधन सांगितलंय. आता ईश्वर या शब्दाचं पण आपण जनरली ईश्वर आणि परमात्मा परब्रह्म एकच समजतो, पण परब्रह्म जेव्हा म्हणतात तेव्हा ते निर्गुण निराकार आहे. ईश्वर हा एका वेळी निर्गुण निराकार सगुण साकार काही होऊ शकतो. आणि त्याच्यात भक्तवत्सलता सुहृद सर्वभूतानाम हा गुण कायम असतो. त्यामुळे ईश्वर हा सगुण आहे, ईश्वर हा भक्तवत्सल आहे. आणि त्यातनंच महाराजांनी प्रवचनात सांगितलंय की सुहृद सर्वभूतानाम, हे गीतेतला जो श्लोक आहे, सुहृद सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती, म्हणजे मी सगळ्यांचा सुहृद आहे हे याचं ज्ञान झालं की शांती मिळते. आणि महाराजांनी सांगितले पूर्ण भक्ती मार्गाची सुरुवातच यात नाही, तर ते इकडे आहे. बरं, आता बंद झालं तर काय करायचं, थांबायचंय का एवढा पूर्ण करायचं? म्यूट आहे मधुदादा, म्यूट आहेस तू. कंटिन्यू करायचं आपण आपण लवकर झाले सुरू, उशिरा सुरू कंटिन्यू करूया. 11:30 आहे ना आपलं? हो हो 11:30 आहे. अरे सॉरी मी चुकीचं पाहिलं, सॉरी. हे झालं काय म्हणतात त्याला, अज्ञान आणि विपर्यय झाला. आता भलताच टाइम पाहिला मी. हा, तर सांगायची गोष्ट अशी की ईश्वर हे समजून घ्यायला पुढचे आहेत, पण परत आपण ते डिटेलमध्ये आता नाही पाहणार आहोत. पण फक्त एक लक्षात घ्यायचं आपण की ईश्वर हे सगुण आहे. ईश्वर आपल्याला रिस्पॉन्स करतो, किंवा आपल्याला जे ईश्वराबद्दल वाटतं ते ईश्वराच्या कृपेने, त्याच्याबद्दलचं प्रेम, बुद्धिदेन रघुनायका जे म्हणतात, किंवा भगवान स्वतः गीतेत सांगतात ददामी बुद्धी योगंतम,
तो बुद्धियोग भगवान देतात तेव्हाच त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. तर ते देण्याची इच्छा तरी असायला पाहिजे ना, त्यामुळे ते सगुण रूप असायला पाहिजे. त्यामुळे तो ईश्वर सगुण निराकार साधारण रूप धरलं तर ते ईश्वर मानता येईल. तर हे ईश्वराचं प्रतिपादन झालं. आणि प्रणिधानात, प्रणिपात म्हणजे शरणागती घेऊन खाली पडणं, प्रणिधान म्हणजे सरेंडर करून तिथे आपल्याला अवस्थित करणं. म्हणजे गीतेत 12व्या अध्यायात 8व्या श्लोकात भगवान सांगतात, मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी यस्येव अत ऊर्ध्वन्न संशया. म्हणजे माझ्यातच मन ठेव, माझ्यावरच मन ठेव, माझ्यातच बुद्धीचा निवेश कर, माझ्यातच बुद्धी इन्व्हेस्ट कर. म्हणजे थोडक्यात तसं झालं तर तू ऊर्ध्वगतीला प्राप्त होशील. तर इथे ही पूर्ण शरणागती आहे. प्रणिधान म्हणजे नवविधा भक्ती स्मरणाने सुरू होते, ते आत्मनिवेदन ही 9वी भक्ती आहे. तर मधल्या ज्या भक्ती आहेत त्या सगळ्या भक्तींमध्ये स्मरण हे आहेच, आणि त्या सगळ्या भक्तींची परिपाक हा आत्मनिवेदनामध्येच आहे. तर ते इथे ईश्वर प्रणिधानत्वामध्ये अपेक्षित आहे. आता ते ईश्वर प्रणिधानत्वासाठीही काही म्हणजे ते कशाने होतं वगैरे ते सांगितलेलं आहे. पण त्याच्यानंतर ते होण्यासाठी सर्वात सोपं, सर्वात प्रभावी आणि सर्वांना करता येण्यासारखं एक साधन ते सांगतात, की ईश्वर प्रणिधानत्व सांगितलंय, पण त्या ईश्वरापर्यंत पोचायसाठी आपल्याला आलंबन पाहिजे ना. म्हणजे अक्लिष्ट कोणती तरी वृत्ती त्याच्याशी लागायला काहीतरी आलंबन पाहिजे. तर निर्गुण निराकार ईश्वर जो आहे तो पहिल्यांदा सगुण निराकार स्वरूपात जो आला, आणि ते गुण जे आहेत, गुण याचा अर्थ तन्मात्रा, म्हणजे पंचमहाभूताचे जे विषय आहेत ते पहिल्यांदा तयार झाले, आणि मग त्याच्यानंतर पंचमहाभूत तयार झाली, आणि मग त्याचं पंचीकरण झालं. तर पंचमहाभूताचे विषय कोणते? तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तर पहिल्यांदा जे तत्व निर्माण झालं आकाश तत्व सर्वात सात्विक आहे, त्याच्यात रज आणि तम अजिबात नाहीये. असं शुद्ध सात्विक आकाश तत्वाचा गुण आहे शब्द. त्यामुळे निर्गुण निराकार ईश्वर जेव्हा सगुण झाला तेव्हा तो सगुण निराकार असा झाला, आणि तो गुण म्हणजे तो शब्द रूपाने आला, त्याला म्हणतात प्रणव. आणि त्यामुळे तो प्रणव जो आहे तो साक्षात पूर्णपणे परब्रह्म जरी म्हणता येत नसला तरी त्याच्या सर्वात जवळचा आहे. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचायला प्रणव हे साधन आहे. प्रणव म्हणजे ओंकार. ओंकाराचा उच्चार करता येत नाही, पण आता एक्सप्लेन करायसाठी म्हणून तो उच्चार केला, की ते अ, उ, म आणि अर्धमात्रा मिळून तो ओंकार होतात. ते 3 मात्रा आणि अर्धमात्रा याच्यातल्या प्रत्येक अर्धमात्रा आहे ती आपल्या 7 चक्रांशी रिलेटेड आहे. तोही वेगळा विषय आहे, पण एक माहिती असायला म्हणून ते 7 चक्रांशी रिलेटेड. आणि जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ही अर्ध अवस्था, असे ह्या पण 3.5 मात्रा होतात. तर तो जो ओंकार आहे तो त्याचा वाचक आहे. म्हणजे आपण म्हटलं की घोडा, तर घोडा हा ऍक्च्युअली शब्द आहे. ऍक्च्युअली जो घोडा आहे तो त्या घोड्याला माहिती पण नसेल आपल्याला घोडा म्हणतात, त्याचा वाचक तो शब्द आहे. तसा ओंकार हा ईश्वराचा वाचक शब्द आहे, आणि त्याच वेळी अगदी जवळ आहे त्या परमात्म तत्वाच्या, म्हणजे परब्रह्माच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे तो आपल्यासाठी तो परब्रह्मच आहे, कारण तिथे पोचल्यावर ती पुढची अवस्था आपोआपच येणारी आहे असं. तर तसे वाचक प्रणव आहे. आणि जो ओंकार आहे त्याच्यापासूनच बाकी सगळे वर्ण निर्माण झाले, आणि त्यामुळे वर्णाचं कॉम्बिनेशन होऊन शब्द झाले, शब्दाचं कॉम्बिनेशन होऊन वाक्य झाले. असं म्हणतात की सत्ययुगात बोलायचीच गरज नव्हती. ते सत्ययुगाच्या शेवटी बोलणं सुरू झालेलं आहे. तर याचं कारण म्हणजे एकच वर्ण आहे, तो म्हणजे एकच अक्षर आहे.
अक्षर म्हणजे जे क्षरत नाही परब्रह्म, म्हणून ओंकारालाच फक्त अक्षर म्हणतात. आता त्याच्याद्वारे जी काही बाकी अक्षरं तयार झाली, संस्कृतमध्ये प्रत्येक अक्षराला मिनिंग आहे. आपण म्हणतो बीजमंत्र, तर ते बीजमंत्र म्हणजे काय, सिंगल अक्षर आणि त्याच्यावर काना मात्रा किंवा आहा हे सगळं त्याच्यात आलंय, पण त्या प्रत्येकाला मिनिंग आहे. तर एक एक अक्षर पण हे परब्रह्म वाचक असल्यामुळे संत वेदातनं जे मंत्र आलेले आहेत, त्याच्यानंतर ज्यांना वेदांचा अधिकार नाहीये त्यांच्याकरता किंवा ज्या अवस्थेत वेदमंत्रांचा अधिकार नाही, म्हणजे ब्राह्मण जरी असला, सगळं वेदशास्त्र संपन्न जरी असला, तरी त्यालाही गायत्री मंत्र म्हणण्यासाठी म्हणजे मुंज, ऑफकोर्स मुंज झालेली पाहिजे आणि त्या आसनावर शुचिरभूत अवस्थेत बसून संध्येच्या वेळीच गायत्री मंत्र म्हणता येतो आणि त्यात फक्त त्या प्रणवाचा उच्चार आहे. केवळ प्रणव फक्त संन्यासांना आहे. तर त्यामुळे तो अधिकार सगळ्यांना आपल्याला नसल्यामुळे भगवंतांनी संत रूपांनी आपल्याला नामं दिलेली आहेत. तर त्यामुळे जे प्रणवानी साध्य होतं तेच नामस्मरणाने साध्य होतं. आता ते नामस्मरणानेही साध्य जर व्हायचं असेल तर तस्य वाचक प्रणवा, म्हणजे त्याच आपण प्रणवाच्या ऐवजी आपण म्हणूया नाम. तो ईश्वरच नामरूपाने आलेला आहे आपल्याजवळ आणि ते जर सद्गुरूंनी जर दिलेलं असेल तर तो त्यात कैक पटीने अधिक प्रगट आहे. आता म्हणजे नामस्मरण केल्याने आपण त्या परब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. पण त्यातही एक विषय सांगतात, म्हणजे त्याचा जप करणं हे महत्वाचं आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे एकदा नाव घेतलं असं नाही, जप झालेला पाहिजे. तो श्वासाबरोबर झाला तर अजून चांगला. भगवान विभूती योगात सांगतात, म्हणजे माझ्या विभूती कोण आहेत, माझीच रूप कोणकोणती आहे. तर जसं पांडवात अर्जुन ही माझी विभूती आहे, शस्त्र धरणाऱ्यात रामचंद्र ही माझी विभूती आहे, तसं यज्ञानाम जपयज्ञोस्मी म्हटलेलं आहे. म्हणजे जप हा यज्ञ हा बाकी यज्ञापेक्षा जप हा यज्ञ ही माझी विभूती भगवान म्हणतायत. एवढं जपाला महत्व आहे. तर पुढचं सूत्र ते असं देतात, तस्य वाचक प्रणवानंतर तज्जपस तदर्थ भावनम, म्हणजे त्याचा जप करावा आणि तदर्थ भावनम. आता त्याचा जप करून जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक. आपण दिगंबरा प्रवचन वाचलं, त्याच्यात सुरुवातीला महाराजांनी सांगितलेलं आहे की याचं जप करताना जर अर्थाचंही अनुसंधान झालं तर त्याचं विशेष फळ आहे म्हणून महाराज सांगतात. कारण त्याचं अर्थानुसंधान जेव्हा होतं, परमेश्वराची सगळी जी नावं आहेत, दामोदर नाव आहे महाराजांनी सांगितलंय, ते दामोदर नाव घेतल्यावरती त्यांनी कशी ती मडकी फोडली घरातली, मग यशोदेनी, या सगळ्या चरित्राचं आपल्याला अनायसे स्मरण जसं घडतं, तसं या जपानी त्या जपाचं जेव्हा आपल्याला आता या दामोदर मध्ये ती लीला आहे हे आपल्याला कळलं तरच आपल्याला त्याचा तो सगळा आनंद मिळतो. तसं या जपाचा जेव्हा आपल्याला अर्थ कळतो तेव्हा त्याचं कैक पटीने फळ मिळतं. आपला ही जप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आपली ज्ञानाची भूमिका नसेल, साधन चतुष्टय संपत्ती नसेल, तरीही आत्मानात्म विचाराचं फळ आपल्याला मिळण्याकरता मोठ्या महाराजांच्या द्वारांनी परमेश्वराने हा जप म्हणजे ते स्वतःच अवतारी दत्तावतारी असल्यामुळे तो जप आपल्यापर्यंत आलेला आहे. तर त्याचं अर्थासहित अनुसंधान घडलं तर या बाकी वृत्तींचा नाश होतो हे त्यांनी सांगितले. आता इतकं सगळं सांगून झाल्यानंतर लगेच पुढच्या ह्याच्यात सांगतात, म्हणजे तुम्ही अभ्यास कराल, वैराग्य कराल, ईश्वराच्या भक्तीसाठी प्रयत्न कराल, पण सर्वात महत्वाचं जे आहे ते आचार्य महाराजांनी सांगितले, ते महापुरुष संश्रया. तर त्याचंच महत्व आता या 29व्या सूत्रात सांगतायत
पतंजली महर्षी. आणि ते सूत्र आहे वितराग विषयवा चित्तम. आता तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त वितराग विषयवा चित्तम नुसता याचा अर्थ न सांगण्याचं कारण म्हणजे हे सगळं डोक्यात ठेवून वितराग विषयवा चित्तम, वितरागी महात्म्यांचा विषय चित्ताला द्यावा म्हणजे चित्त म्हणजे काय होतं हे नुसतं या सूत्रावरनं कळणार नाहीये. तर वितरागी विषय महात्म्यांचा विषय चित्ताला दिला तर हा सगळा अभ्यास निरोध हा सहज शक्य होतो. आणि याचा महाराजांनी जो अगदी महत्वाचा दुसरा अर्थ सांगितलाय की वितरागी महात्म्यांना जर आपलं चित्त विषय झालं तर ते चित्त स्थिर होतं. म्हणजे आपण मागे गिरींचं उदाहरण पाहिलं. गिरींबद्दल पद्मपादाचार्य म्हणतात की भिंत आणि गिरीत काही फरक नाही, आचार्यांना ते आवडत नाही आणि गिरींचं चित्त त्यांच्या मनाचा विषय होतं, शक्तिपात होतो आणि ते तोटक वृत्तात स्तुती करतच येतात. तोटकाचार्य त्यांचं नाव होतं. आता ह्याच्यात वीतराग जेव्हा म्हटलेलं आहे की ज्यांचा राग गेला, आता आपण मगाशी बघितलं की ज्या 5 क्लेश आहेत त्याच्यात राग एक क्लेश आहे, पण मगाशी आपण हे पण बघितलं की एकटा तो राग जर गेला, आसक्ती जर गेली आपली, तर बाकी सगळे जे क्लेश आहेत ते आपोआप जातात. आता देहाची आसक्ती गेली तर देह टिकावा हे वाटण्याची काही गरज नाही. सगळ्या गोष्टीतली आसक्ती गेली तर कोणी आपल्या विरुद्ध काही केलंय ही भावनाच निर्वैर तो होऊन जातो. त्यामुळे द्वेष असत नाही आणि इतकी शुद्ध बुद्धी झाल्यावर आत्मानंदाचा अनुभव होऊन अस्मिता लेवल आणि त्याच्यानंतर अविद्याचा नाश इथपर्यंत पण सहज पोचता येतं. तेव्हा वीतराग जेव्हा म्हटलंय तेव्हा तो राग हे या 5 क्लेशांचं रिप्रेझेंटेशन करतो. म्हणजे त्यांचं फक्त राग गेलाय असं नाहीये, त्यांची अविद्याही गेलीये, अस्मिताही गेलीये, राग द्वेष आणि अभिनिवेशही गेलाय. म्हणून गीतेत पण भगवंतांनी सांगितलेलं आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता इथे ईश्वर प्रणिधान सांगितलंय, तिथे गुरूंना प्रणिपात करावा सांगितलंय किंवा कारण ईश्वर आणि गुरु एकच आहेत त्याच्यामुळे. गुरुदेव हे एक मानुनी भक्ती चित्त शुद्ध चित्त सद्बुद्ध नक्षत्रमालात मोठ्या महाराजांनी पण सांगितले त्याप्रमाणे. तर वीतराग म्हणजे त्याचा नुसता रागच गेलेला आहे असं नाही, तर त्याचे 5ही क्लेश गेलेले आहेत. अक्लेश अशी ती अवस्था आहे आणि ती अकिंचन अवस्था आहे, कारण स्वतःचं असं काहीच नाही. हरेश्वरला महाराज आलेले असताना माझी एक मावशी पण तिथे आलेली. आता ती म्हणजे बाबा वगैरे हरेश्वरला जाणार कळल्यावर ती पण म्हणाली आम्ही पण येते. आता ती काय अशी फार आस्तिक आहे किंवा देवाचं करता असं काही नव्हतं, त्यामुळे थोडंसं बाबांनी सांगितलं की तिथे विषय वेगळा आहे वगैरे, तरी पण ती आली. पण महाराजांचं प्रवचन ऐकून आणि तिथे सगळे लोक जसं महाराजांना जो मान देत आहेत त्यांनी तिच्या मनात एक प्रश्न आला की हे आपल्या सगळ्यात चालतायत बोलतायत पण हे खरे कोण असतील. आणि त्याच्यानंतर महाराजांचं प्रवचन होतं ते सुरुवातीलाच महाराज म्हणाले आम्ही एक अकिंचन ब्राह्मण आहोत. आता हे वरकरणी हा विनय वाटतो, पण तो विनय हाच आत्मानुभव आहे. कारण विनय म्हणजे काय, अहंकार त्याग आहे. अकिंचन म्हणजे मला कर्म नाही, मला धर्म नाही, जे दत्त महात्म्यात पण परशुरामांना दत्तात्रय म्हणतात नाही का, तू माझ्याकडे कशाला आलात, मी अस्पृश्य आहे, मी असा आहे तसा आहे. म्हणजे कोणताही धर्म मला नाही हे अकिंचन. आणि ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणलेला तो ब्राह्मण, अशा ह्यांनी ते सांगितलेलंही तितकंच खरं आहे. तर असं अकिंचन जो झालेला आहे महात्मा, म्हणजे परतत्वाचा अनुभव ज्याला आलेला आहे, शाब्दे परेचे निष्णात अशा गुरूंकडे जावं म्हणून सांगितलेलं आहे. महाराज सांगतात प्रवचनात. तर शाब्देचे निष्ठात म्हणजे काय की वेदशास्त्राचा अभ्यास आणि तोंडाने सांगता यायला पाहिजे. आणि परेचे निष्णात म्हणजे आत्मानुभव पाहिजे. आता काही संत आपल्याला असे आढळतात की ते ईश्वर रूप आहेत, पण त्यांचं जे कार्य आहे ते ज्यांना अजिबात विश्वास नसेल, त्यांना
सकाम भक्ती तरी मिळावी आणि मग त्यांची काही कामं होतात ते हे होतात. पण ते संत फक्त क्वचित कधी कोणाला तरी उपदेश करून वर नेतात किंवा नुसता निर्देश करून जो वर जाईल त्याला त्यांची प्राप्ती होते. पण जर निशंक जर व्हायचं असेल तर ते जे सद्गुरू आहेत ते शब्दज्ञानातही प्रवीण पाहिजेत असं सांगितलेलं आहे महाराजांनी. त्या शाब्देपरेच्या निष्णात अशा गुरूंकडे जाऊन प्रणिपात म्हणजे सरेंडर करावा आणि मग ते उपदेश देतात. त्यांनी उपदेक्षंती तज्ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना म्हणून सांगितले. म्हणजे त्यांनी जो उपदेश केला त्यांनी ज्ञानी आणि तत्वदर्शी तुम्ही होता. मोठे महाराज तर त्याच्या पुढे जाऊन सांगतात उपदेश जरी ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. कारण वितराग महात्मा जो आहे त्याचा प्रत्येक शब्द हा मंत्र आहे. कारण ऍक्च्युली प्रत्येक अक्षर ही अक्षरच आहेत. त्यामुळे त्याच्या कोणत्याही शब्द जरी बाहेर येतात तरी त्या शब्दांनी आपली शुद्धी होते आणि इनडायरेक्टली त्याचे शब्द आपल्या चित्तात जातात तेव्हा वितराग विषय वा चित्तम हे आपोआप घडून येतं. तर त्यामुळे हा खूप महत्वाचा एक सूत्र आहे की वितराग विषय वा चित्तम. आता याच्यात अजून एक खूप मोठा ऍस्पेक्ट असा आहे की ईश्वराबद्दल प्रेम किंवा ईश्वर तत्वाबद्दल प्रेम हे वाटेल कधी ते म्हटल्यावर. तर ईश्वराबद्दल प्रेम वाटायला तो समजून घेतला पाहिजे. उत्तमाधिकारी आहे त्याला नुसतं तत्वमसी सांगितल्यावर त्याला ईश्वराचं रूप कळतं. पण जे तसे नाही आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वाचून वेगवेगळ्या लेवलचं वाचून किंवा सत्संग जो आहे ते संतांची वचनं त्यांच्याकडनं ऐकणं किंवा त्यांनी लिहून ठेवलेल्याचा अभ्यास करणं हा सगळाही याच्यात पुढे वितराग विषय वा चित्तम त्यानंतर पण एक सूत्र येईल की त्याच्यात त्यांनी ज्ञानप्राप्तीची किंवा समाधी प्राप्तीची 3 साधनं सांगितलेत. त्याच्यात एक महत्वाचा म्हणजे स्वाध्याय सांगितलंय आणि स्वाध्यायामध्ये तुमचा जप पण आला. स्वाध्यायामध्ये तुमच्या स्वशाखेचं उपनिषद म्हणजे गीता, ब्रह्मसूत्र भाष्य आणि स्वशाखेचं उपनिषद याचा मिनिमम अभ्यास हा स्वाध्यायात आलाय. आणि म्हणजेच सत्पुरुषांचे ग्रंथ त्यांचं चरित्र याचं चिंतन हाही स्वाध्यायाचा भाग आहे. तर तो स्वाध्याय पण कसा फोकस पाहिजे तर वितराग विषय वा चित्तम. म्हणजे त्या स्वाध्यायात आपण जे आपल्याला कळतंय ते ब्रह्मनिष्ठ महात्म्यांनी त्याच्या आयुष्यात कसं जगून दाखवलंय. जसं आपण बऱ्याच वेळा चर्चा करताना काका त्याच्या संबंधी महाराजांचा प्रसंग सांगतात. तर तो खरा स्वाध्याय आहे. म्हणजे संतांचे ग्रंथ वाचताना त्या संतांची किंवा इतर संतांची किंवा ईश्वराची स्मृती होऊन त्यांची लीलेचं वर्णन करणं हे सगळं वितराग विषय वा चित्तम आहे. तर ज्यावेळी तुम्ही नामस्मरण तुमचं नाही आहे तर शेवटी सगळं कसं आहे की शेवटी त्या नामापर्यंत आपल्याला यायचंय. पण जोपर्यंत 24 तास नामस्मरण नाहीये तोपर्यंत अभ्यास वैराग्य आवश्यक आहे. अभ्यास वैराग्य जर यायचं असेल आणि ईश्वराबद्दल ईश्वर प्रणिधान जर व्हायचं असेल तर वितराग विषय वा चित्तम म्हणजे वितराग विषय जे महात्मे आहेत त्यांच्या मनातलं ते कुठे बोलून दाखवतात. बाकी वेळी तुम्ही त्यांना काही आपले स्वतःचे प्रश्न सांगितल्यावर ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. मला मूल कधी होईल, माझी नोकरी कधी राहील, तब्येत कधी सुधारेल हे प्रश्न आहेत किंवा थोडेफार कधी आपण ज्ञानाचे प्रश्न. पण त्यांच्या आतलं काय आहे ते त्यांची जी वचनं आहेत, त्यांची प्रवचनं आहेत, त्यांचे ग्रंथ आहेत, महाराजांची सगळी प्रवचनं आपण त्या दृष्टीने जर ह्या भावनेने वाचली की ते वाचताना आपण महाराजांच्या चित्ताचं हे ध्यान करतोय. तर महाराजांचं चित्ताचं ध्यान करताना जसं महाराजांनी सांगितलेलं आहे की ती अळी जी असते रेशमाच्या किड्याची तो किडासारखा टोच मारतो. ती अळी त्या किड्याचं ध्यान करत ती किडारूप होते. तसंच महाराजांचं प्रवचन वाचताना किंवा इतरही कोणते ग्रंथ वाचताना आपण त्यांचा महाराजांशी जेव्हा संबंध लावतो
तेव्हा आपलं ध्यान जास्त होतं. आणि पुढच्या याच्यात त्यांनी ध्यानाला खूप महत्व दिलंय, की स्वरूपानुसंधान व्हायला मागे पण आपण तो महाराजांच्या प्रवचनातला रेफरन्स बघितला, की मुख्य स्वरूपानुसंधान व्हाया की जे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. तर देवगुरु सेवनमध्ये परिप्रश्नेन सेवया हे जे आहे, तर हे आपण केव्हा करू शकतो? परिप्रश्न म्हणजे जे कळलेले ज्ञान त्याच्यावर तर प्रश्न येणार, तर त्याच्या आधी ते संतांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेणं हे वितराग विषय वा चित्तम यातलं मूळ आहे. तर फक्त वितराग विषय वा चित्तम इथपर्यंत यायला आपण आधी सगळे जे बघितले त्याची एक धावती फक्त एक रिव्हिजन घेऊ. म्हणजे एक सिरियली आपल्याला हा पूर्ण विषय एक समरी सारखा एक डोक्यात राहील, की पहिल्यांदा योगच चित्तवृत्ती निरोधामध्ये योग म्हणजे आत्मतत्वाशी एकरूपता आणि चित्तवृत्तीचा निरोध, कारण चित्त हे सात्विक आहे, सत्वापासून बनवलेले, त्याच्यात आलेल्या वृत्तीचा निरोध झाला की चित्त शुद्ध झाल्यावर त्याच्यात आत्मप्रकाश तर ऑलरेडी होणारच आहे. म्हणून योगच चित्तवृत्ती निरोधा सांगितलं. मग वृत्तीचे प्रकार आपण पाहिले. वृत्तीच्या प्रकारामध्ये मूढ ही अगदी अज्ञानाची, क्षिप्त म्हणजे तिथे तमोगुणानंतर आता रजोगुण आला, विक्षिप्त मध्ये सात्विकची सुरुवात झाली, एकाग्र मध्ये अजून सात्विक वाढला, निरुद्ध मध्ये तो सत्व शुद्ध सत्व झाला आणि त्याच्या पुढे म्हणजे ती वृत्तीच गेली म्हणजे तो त्रिगुणातीत झाला. आणि मग ते वृत्तीचे प्रकार आपण पाहिले, प्रमाण, विपर्य, स्मृती आणि निद्रा. प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, बघून आपण निर्णय घेतो. अनुमान प्रमाण, एक कावळा काळा, दुसरा कावळा काळा, तिसरा कावळा म्हणजे सगळे कावळे काळे, हे अनुमान प्रमाण झालं. शब्द प्रमाण म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ पुरुषांनी सांगितलेलं, आपण ही हे तुझे वडील आहेत, ही तुझी आई आहे, हे सांगणारी आईच असते किंवा वडीलच असतात, ते आपण जसेच्या तसं घेतो, हेही शब्द प्रमाणच आहे, ते प्रमाण झालं. विपर्यय म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा दुसरी भासणं, हा विपर्यय झाला, मायेचं कार्य. साप आहे, रज्जू आहे पण साप वाटला, हे विपर्यय झालं. विकल्प म्हणजे शब्दानेच कोणीतरी सांगितलं, अरे अरे त्या बाहेरनं तिकडे साप आहे, म्हणजे तिथे रज्जूही नाहीये, फक्त कल्पना आहे, म्हणजे कल्पनेचं जे विश्व आहे ते विकल्प झालं. स्मृती म्हणजे आधी प्रमाण, विपर्यय, विकल्पनी झालेले संस्कार जे आपल्याला परत आठवतात, ती स्मृती आहे. आणि निद्रा म्हणजे बाकी वृत्तीचा लोप होऊन पूर्ण अज्ञान अवस्था, फक्त त्या निद्रावस्थेत बाकी वृत्तीचा लोप असल्यामुळे आनंदाची जी अनुभूती आहे त्याची फक्त जाणीव पुढची जी पहिली वृत्ती स्मृती येते त्याच्यात ट्रान्सफर करणे एवढी ती सूक्ष्म वृत्ती आहे. या वृत्ती झाल्या. मग आपण क्लेश पाहिले. या वृत्ती क्लिष्ट अक्लिष्ट असतात, तर त्यातले क्लिष्ट म्हणजे क्लेशकारक, तर ते क्लेश पाहिले, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. आणि मग त्याच्यानंतर आपण चित्त निरोध व्हायला, हे क्लेश बाजूला व्हायला अभ्यास पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि ईश्वर परिनिधान पाहिजे. महाराजांनी त्या भक्तीच्या प्रवचनात सांगितलंय की भक्ती ही योगमार्गालाही सहाय्यक आहे, ज्ञानमार्गालाही सहाय्यक आहे. ज्ञानमार्गी जे आहेत ते शांत भक्त आहेत, त्यांचाही सतत अनुसंधान त्या निर्गुण निराकाराचाही एक भक्ती आहे. आणि त्याशिवाय गोपींची शुद्ध भक्ती आहे, केवल भक्ती म्हणून पण आहे. तर ह्या सगळ्यातलं फक्त ईश्वर प्रणिधानात हे जर साधलं तर बाकी कशाची गरजही नाही, पण ते साधायला या बाकी सगळ्याचा आपल्याला उपयोग आहे. आणि मग ते सहज साधण्यासाठी तस्य वाचक प्रणवा म्हणजे नामस्मरणाचं महत्व आलं. आणि ते नामस्मरण करताना तज्जपस तदर्थ भावना, जप हा श्वासावर जर झाला तर स्वाभाविक जो जप आहे, सोहम, श्वास घेताना सो आणि सोडताना हम, हे स्वाभाविक आहे, त्याच्याबरोबर जर जप झाला तर मनाची एकाग्रता म्हणजे प्राणाच्या एकाग्रतेने मन एकाग्र होतं, मनाच्या एकाग्रतेने प्राण एकाग्र होतं. हे पुढे साधन पादात वगैरे आलेलं आहे पुढे. पण इथे आपण का बघतोय की तो जप म्हणजे तसा जर श्वासावर झाला आणि त्याच्या अधिक म्हणजे त्याचा अर्थानुसंधान झालं तर आपण लवकर युक्त होतो
योग आपल्याला लवकर साधतो. आणि त्याच्याही पेक्षा एकदम प्रभावी साधन म्हणजे वितराग विषय वा चित्तम. वितरागी महात्म्यांच्या चित्त हा आपल्याला विषय झाला पाहिजे. वितरागी महात्म्यांचा बाह्य पण विषय झाला पाहिजे, पण त्यांचा चित्तालाच विषय केला तर अजून कार्यकारक आहे. आणि त्याच्यापेक्षा कार्यकारक त्यांच्या चित्ताला आपण विषय झालो. आपला जो शक्तिपात मार्ग आहे तो तोच आहे की संकल्प केला महाराजांनी. आणि आपण जे बाकी कुठे ग्रंथात पाहिलं तर कुंडलिनी जागृती होण्यासाठी जी तयारी आहे ती बघितली तर आपण विचार करू कित्येक जन्मात आपल्याला शक्य होणार नाही. ते सहज का झालं? कारण वितरागी महात्म्यांनी आपल्या चित्ताला विषय केलं. असं आत्तापर्यंत जे आपण घेतलं त्याचा गोषवारा झाला. आता म्हणजे आपला हा विषय आता इथे म्हणजे संपलेला आहे जेवढा आपण घ्यायचा ठरवलेला. याच्यात काही शंका असेल किंवा कोणाला अजून सांगायचं असेल तर आहेत आपल्याकडे 10 मिनिटं. त्याच्यात 11 झालेत बरोबर आता. किंवा यातलं मध्ये काही छान कळलं का? विषय अगदी छान कळलाय का? सुरेख समजावून सांगितलेलं आहे. कारण मुळातच ते पतंजली योगसूत्रामधले ते शब्दच कठीण आहेत आधी. म्हणजे तू जे क्षिप्त विक्षिप्त हे म्हणजे एक सर्वसामान्यपणे आपण वाचले तर नाही कळत आपल्याला ते. त्यामुळे त्या सगळ्या संकल्पना तर क्लिअर झालेल्या. आणि काही शब्दाचे मराठीत अर्थ पण वेगळे झाले. त्यामुळे पण आपलं जसं अभिनिवेश त्याचं पण म्हणजे पण थोडक्यात म्हणजे पतंजली योगसूत्र वाचताना हेच पुढे ध्यानावर त्यांनी इतका भर दिलेला आहे. तर भक्तीत आपण काय करतो? भक्तीत आपण ध्यानच करत असतो ऍक्च्युली. म्हणजे ईश्वर प्रणिधान ठेवून ध्यान करणं हाच भक्ती योग आहे. त्यामुळे पातंजल योगसूत्र हे खरा हा भक्ती योगच आहे. फक्त तो भक्ती योग साध्य व्हायला भक्तियोग आपण मनाने म्हणजे आपल्या मन हेच त्यात लावतो. पण त्याच्याबरोबर शरीर प्राणाचंही साह्य त्याला देण्याकरता बाकी सगळं आसन प्राणायाम वगैरे हे त्याच्याकरता आहेत. पण मूळ जो आहे ते मुख्य स्वरूपानुसंधान महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तेच खरी भक्ती आहे. तर ते त्यामुळे हे वाचताना म्हणजे ऐकताना किंवा वाचताना असं झालं की हे सगळं भक्ती कशी करावी हेच म्हणजे याच्यात पुढे ते समाधीचे जे पण प्रकार सांगितलेले आहेत ना त्या स्टेप्स कशा जायच्या ते सांगितल्या. त्या भक्तीच्या एक एक पुढच्या लेवलच सांगितलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे ते आपल्याला क्वांटिफाय करायला बरं पडतं. अदरवाईज नुसती भक्ती आपली प्रगती होते की नाही जसं महाराजांनी सांगितलं वृत्तीचा उपशम किती होतो ती प्रगतीचं माप आहे. तर ते उपशमाची जी माप आहेत ती ह्याच्यात त्यांनी इतकी क्लिअर दिलेत की आपण कुठे आहोत हेच पहिल्यांदा आपल्याला माहिती नसतं. तेवढं तरी लक्षात येतं. लगेच तिथे पडताळा पाहता येतो की आपण आहोत कुठे आणि मग तिथून कुठे जायचं आपल्याला. असं छान आहे. खूप खूप छान आहे. म्हणजे वाटलं तितकं वृक्ष तर अजिबातच नाहीये. खूप छान आहे. नाही आहे खूप छान ते. हो. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे नेहमी असं म्हणतो की संतांच्या याच्यामध्ये जे काय आता आपण म्हणू चमत्कार म्हणूया आपण त्याला किंवा काही अनाकलनीय घटना घडताना आपल्याला दिसतात. त्या त्यांच्या स्वतः बाबतीत पण असतात दुसऱ्यांच्या बाबतीत पण ते सगळं सांगतात. तर त्याच्या मागची शास्त्रीय मीमांसा काय असू शकते हे या पतंजल वरून कळतं आपल्याला. हो अगदी. योग म्हणजे समाधीपाद का किंवा कैवल्यपादामध्ये म्हणजे त्या सगळ्याचं त्यांनी वर्णन विभूतीपादामध्ये सिद्धींचं वर्णन आलंय सगळं त्या विभूतीपादामध्ये आलं आणि त्याच्या मागची कारणही त्यांनी सांगितली. हो आणि सोपं आहे ते म्हणजे महाराजांनी सांगितलेलंच आहे प्रवचनात की चांगदेव आले याच्यावर बसून वाघावर. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात फक्त रुजुता आणि विनय आहे आणि ते आले त्यांच्या स्वागताला आपण जायला पाहिजे ही आज्ञा गुरुची आहे. म्हणजे तोही संकल्प नाहीये त्यांचा.
म्हणजे गीतेत सांगितले प्रमाणे सर्वारंभ परित्यागी ते आहेत. त्यांच्या मनात कोणता संकल्प नाहीये. ज्ञानेश्वरीचा पण संकल्प त्यांचा नाहीये. निवृत्तनाथांनी सांगितलं म्हणून त्यांनी ते आलं बाहेर, नाही तर त्यांना काही इच्छा नाहीये ते सांगायची. तर सांगायचं म्हणजे नुसतं यांनी सांगितल्यावर आपण त्यांना भेटायला जाऊ, त्यातला जो हे विश्वाची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला, ते तिकडे झालेले आहेत ते चराचर. त्यामुळे त्यांचा आपला देह आपल्याप्रमाणे चालतो, कारण आपला अहंकार आपल्या देहाशी निगडीत आहे. फार फार तर आपण म्हणू हे माझं शरीर, म्हणजे अहंत्व, म्हणजे अहंता आणि ममता या दोन गोष्टी, म्हणजे आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोघेही नावबंधू कर्माचाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. महाराज बऱ्याच वेळा ते घेतात. तर कर्तृत्वाचा मधू हा मी पण आहे आणि कर्मफलाचा आस्वादू हे ममत्व आहे. ते मी आणि माझं ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीवर आपलं प्रभुत्व आपल्याला दाखवता येतं. जर ते विश्वाबद्दल तो अहंकार इतका मोठा झाला, व्यापक ममता असावी महाराज म्हणतात, ती जर व्यापक झाली तर जसं श्वास घ्यायला काही प्रयत्न करायला लागत नाही, तसं इथली सृष्टी तिथे करायलाही त्यांना काही प्रयत्न लागत नाही. आपल्याला हे माहिती नाही की त्या माऊली जी बसलेली आहे, एक साधी गोष्ट आहे की साक्षात विष्णू अवतार माऊली जेव्हा फक्त आणि फक्त विश्वकल्याणाकरता तिथे तो देह तसाच ठेवून जेव्हा प्रार्थना करते की दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाव, प्राणी जात. तर लोक अल्पबुद्धी असतात, ते म्हणतात तसं होतंय कुठे, पण तसं होतंय कुठे म्हणजे त्या महात्म्यासाठी टाइम राहिलेला नाहीये. त्यामुळे जे सत्ययुग आहेत, जिथे जिथे जितक्या ब्रह्मांडात जितक्या युगात जितकी काही सत्ययुग आहेत, त्या सत्ययुगात जो जे वांछिल तो ते लाहो, ते इथे ते ज्ञानेश्वर महाराज बसलेत म्हणून चाललेलं आहे. हे जर लक्षात आलं ना, तर तो आवाका कळतो आपल्याला की वितराग विषयवा चित्तम, ते वितरागी महात्म्यांची पोच काय आहे. त्यामुळे असं नाहीये की त्या महात्म्यांनी प्रार्थना केली विश्वस्वधर्म सूर्य पाहो आणि आपण तर बघतोय अधर्म वाढला. अधर्म वाढला हे या एकदम आपल्या छोट्या बुद्धीने छोट्या काळातल्या एक्झिस्टन्स मध्ये आपण बघतोय. पण त्यांच्या संकल्पामुळे कलियुगासारख्या रसातळाला गेल्यानंतर सत्ययुग काय येतं याचं एक्सप्लेनेशन कसं देणार. तर याचं एक्सप्लेनेशन हेच आहे की तोच परमात्मा गुरुरूप अवतार घेऊन हा संकल्प करतो सगळ्यांचं कल्याण व्हावं, म्हणूनच सत्ययुग येतं. म्हणूनच कलियुगात नामस्मरणाचं मुक्ती मिळते. सत्ययुगात का ध्यानधारणेने मिळते, तिथे नामस्मरणाने इतक्या लवकर का मिळत नाही. कारण हे संत महात्मे जेव्हा जेव्हा जिथे जिथे ज्या ज्या युगात ज्या ज्या ब्रह्मांडात झालेले आहेत, त्यांचा तो संकल्प आहे, त्याच संकल्पाने आपण पुढे जातोय. म्हणजे महाराजांची भेट होणं, त्यांची कृपा प्राप्त होणं, हे काही आपलं कर्तृत्व नाहीये. आपण भाग्य म्हणू आपलं, पण कर्तृत्व आपलं नाहीये. यात सगळ्या त्याच महात्मे वेगवेगळ्या रूपात येऊन त्यांनीच आपल्याकरता प्रार्थना करावी की बाबा हा याला पाहिजे ते मिळून दे. आणि पाहिजे ते मिळून दे कधी, की विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि नंतर जो जे वांछिल तो ते पाहो. ते त्यांच्या संकल्पाने घडतंय. या लेवलला जर त्यांचा विचार झाला तर महाराजांचे प्रत्येक शब्दात अर्थ काय असेल. महाराजांनी एका प्रवचनात सांगितले की काही भक्त असे आहेत की एकच चरित्र कृष्णांचं घेतलंय, कृष्णांनी माती खाल्ली, कृष्णांनीच माती का खाल्ली, म्हणजे बाकीच्या अवतारात ही लीला का नाहीये. कृष्णांनी मातीच का खाल्ली, म्हणजे मातीच्या ऐवजी दुसरं का नाही खाल्लं, आणि कृष्णांनी माती खाल्लीच का, फासली असती तोंडाला, उडवली असती. इतकं ते बारीक आयुष्यभर चिंतन करून मुक्त झालेले महात्मे आहेत असं महाराज सांगतात. ती आपण अर्जुनाची गोष्ट एक बघितली, ती वेदांत पारिजात सौरभमध्ये महाराजांनी दिले म्हणून ती ऍटलिस्ट आपल्याला समजली तरी. पण सगळं जर चरित्र वाचलं तर त्याच्यात किती आध्यात्मिक अर्थ आहेत आपल्याला कधी कळणार, ते कळतील कधी. परत परत वाचलं पाहिजे आणि परत परत प्रत्येक वेळी वाचताना परिप्रश्न आला पाहिजे
की यात अजून काहीतरी आहे ते मला समजायचं बाकी आहे, यात अजून काहीतरी आहे आणि ते समजायचं बाकी आहे हे ज्ञानाकरता नाही. म्हणजे मधुराधिपतेर अखिलम मधुरम त्याच्या बाबतीत जितकं जितकं जास्त समजेल तितकं तितकं माधुर्य जास्त आहे, तितकं तितकं प्रेम जास्त आहे. ते कुठपर्यंत हे थांबेल कधी? थांबत कधीच नाही, पण त्याचं पूर्णत्व कधी येईल तर ते पूर्ण जो गोडपणा आहे कृष्णाचा त्याचा अनुभव आला आणि तो एकदा अनुभव आला तर ते निर्गुण निराकार जाऊन दे दुसरीकडे, मला हे सगुण साकार रूप पाहिजेत असे ते निवृत्त असलेले शुकाचार्य ते समाधी सोडून उठलेले आहेत आणि नंतर कधी ते डोळे लावून बसलेले नाहीयेत. सगळीकडे संचार आहेत. म्हणजे आपल्याला जो आनंद तोच सगळ्यांना ते देत आहेत आणि त्यांच्या संकल्पाने आपल्यापर्यंत ते भागवत इथपर्यंत पोहोचतंय. तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा अभ्यास आहे. भागवताचा अभ्यास शुकाचार्य सारख्या ब्रह्मज्ञानी महात्म्याला पण करावा लागला ना. मग आपण एकदा वाचलं आणि संपलं असं नाही होत, ते परत 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 वाचायला पाहिजे. नक्कीच ना. चालेल, अजून काही? महाराजांची प्रवचन सुद्धा वाचली तरी सुद्धा त्याच्यामधनं हा सगळा आवाका आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. महाराजांची प्रवचनाशिवाय दुसरा काहीही अभ्यास करायची गरज नाही, कुठलाच अभ्यास करायची काही गरज नाही. पण एक आनंद काय असतो, बाकी ग्रंथाच्या निमित्ताने महाराजांनी नुसतं जे आता फॉर एक्झाम्पल गीतेत 16व्या अध्यायात दैवी आसुरी संपदा सांगितल्यानंतर भगवान सांगतात तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. आता काही लोक म्हणतात आम्ही गीतेचा अभ्यास केला सगळं झालं. आता गीतेचा अभ्यास केल्यामध्ये तस्मात शास्त्रम प्रमाणम ते भगवान म्हणतात, शास्त्र हे प्रमाणे हे भगवान म्हणतात. ते शास्त्र तुम्हाला माहितीच नसेल तर तुमचा गीतेचा अभ्यास झाला कसं म्हणणार? त्याप्रमाणे महाराजांच्या प्रवचनात त्यांच्या शब्दाचा अर्थ, मागे मी सांगितलं नाही का ते मी प्रयत्न किती करायचे किंवा ते विचारलं तेव्हा महाराजांनी सांगितलेलं की रोजचं संध्या पूजा वगैरे होत नाही तर जप करावा, तेही नाही झालं तर स्वस्थ बसावं. मला वाटलं स्वस्थ म्हणजे काही, स्वस्थ म्हणजे स्वस्वरूपात स्थित म्हणजे अनुसंधान ठेवावं त्यांनी सांगितलं. हे कळायला 40 वर्ष गेली. त्यामुळे महाराजांचे एवढंच कारण आहे, म्हणजे ती आनंद लहरीपेक्षा सायक्लोस्टाईल का महत्वाची आहे, कारण मग काकांनी काना मात्रा वेलांटी सकट जसंच्या तसं लिहिलंय, त्या प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. नुसतं ते आणखी म्हणतात ना वाचायला, आता आपण जी वाचायला सुरुवात केलीच आहे. हो, भगवद्गीताच घेतली आपण, 4 पानं झाली आमची. आणि महाराज म्हणतात ना की म्हणजे प्रवचनात आणखी बऱ्याच वेळा येतं, तर न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये म्हणजे जे ब्रेन प्रोग्रामिंग आहे बऱ्याच वेळा त्याच्यात ही एक युक्ती आहे की आणखी जेव्हा म्हणतं तेव्हा आपलं अनकॉन्शियस माइंड अजून इन्फॉर्मेशन घ्यायला तयार होतं की अजून काहीतरी आहे. त्यामुळे त्या वाक्यात व्याकरणाच्या दृष्टीने ते आणखी आपल्याला वाटतं तिथे नसतं तरी चाललं असतं, पण त्याचा अर्थ आहे तिकडे. म्हणजे हे म्हणजे सांगायचं का की इतक्या काटेकोरपणे एक एक शब्दावर आपल्याला महाराजांनी त्या खामगावला अथ या शब्दावर 7 दिवस प्रवचन केलेलं. त्यामुळे महाराजांनी ही प्रवचनं जी केलेली आहेत ती लिमिटेड वे मध्ये केल्यामुळे त्याच्यात ओव्हरऑल सांगितलेलं आहे आणि सूक्ष्म कळायला काही इंडिकेटिव्ह करून सोडून दिलेलं आहे आणि काही ठिकाणी संदर्भ ग्रंथ सांगितलेले आहेत. आणि जे रिपीटेडली संदर्भ ग्रंथ येतात तर योगसूत्रकार सांगतात वितराग विषय वा चित्तम म्हणजे पतंजली योगसूत्र म्हणजे मस्ट काय वाचणं, ब्रह्मसूत्राचा उल्लेख करतात. म्हणजे ते दीक्षित स्वामी महाराजांचं त्यांना आलेलं पत्र पण आहे, ते 3 गोष्टी त्या. पण त्याच्याशिवाय भावार्थ रामायण आहे. महाराज म्हणालेले मूळ रामायण वाचता नाही आलं तरी भावार्थ रामायण आहे, संतांचे ग्रंथ आहे.
आता संतांचे ग्रंथ आहेत आणि कित्येक वेळा पत्र लिहिलं तरी सद्ग्रंथांचं वाचन करावं, संतांची चरित्र वाचावी. म्हणजे जोपर्यंत आपली ठराविक लेवलची शुद्ध बुद्धी झाली ना, की तुम्ही कोणत्या तरी एका ग्रंथाला चिकटून राहता. ती लेवल येत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचं आपल्याला व्हेरिएशन लागतं ना. तर वेगवेगळ्या पद्धतीने ते कळून आल्यावर मग आपल्याला लक्षात येतं, अरे हे सगळं तर इकडे आहेच महाराजांच्या ह्याच्यात. आणि प्रेम आपलं अजून वाढतं. म्हणजे महाराजांची प्रवचनं अजून कळत जातात हे वाचल्यावर. आपल्याला साधं घोरात कष्टाचा अर्थ कळला वाटेपर्यंत ह्याच्यात क्लेशचा अर्थ कळल्यावर अजून अर्थ कळला, की पहिल्या ओळीतच सर्वात वरचं मागणं होऊन गेलेलं आहे. क्लेशहारींचु कीर्ते, ज्या यांनी संबोधू आपण ईश्वराला, तो त्या रूपात येतो. त्यामुळे क्लेशहर्ता रूपाने येऊन तू आमचे क्लेश हरण कर हे मागितलेलं आहे. आणि ते जेव्हा पूर्ण करतो, मग त्याच्या स्टेप्स मध्ये सांगितल्यात की ते कशा पद्धतीने करशील. तर पहिल्यांदा तू आमची रिस्पॉन्सिबिलिटी घे, माता पिता सगळा तूच हो. आता तू आमची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीस, मग पाप ताप घालव आणि मग परत त्याच्यात क्लेश घालव म्हटलंय. कारण क्लेशांच्या पण लेवल आहेत ना. पहिल्यांदा क्लेश घालव, त्याच्यातला तो अल्टिमेट अज्ञान घालवच म्हटलंय. नंतर घालव म्हटल्यावर रागद्वेषापासून बॉटम अभिनिवेशापासून घालव हे सांगितलेलं. आणि मग शेवटी परत भावासक्ती मागितलेली. भावासक्ती आणि क्लेशहारींचु कीर्ते, क्लेश घालवले आणि भावासक्ती मिळवली. याच्यातला प्रवास जो आहे, मगाशी जे म्हटलं ती काळोखी रात्र, त्यातला जो प्रवास आहे तो फक्त तूच घडवून आणू शकतो. तिथे आपलं कर्तव्य काही नाही. त्यामुळे ती प्रार्थना आवश्यक आहे. घोरात कष्टात बद्दल महाराज म्हणाले की म्हणजे ठराविक ह्याच्याकरताच नाही, हे सगळ्या करताच हे स्तोत्र महत्वाचं आहे. पण ते स्तोत्र महत्वाचं आहे ते त्याच्या अर्थाबरोबर कळलं तर तशी तशी प्रार्थना होऊन जाईल. क्लेशहारी म्हणजे महाराज आपले क्लेश दूर करतायत. नुसतं क्लेशहारींचु कीर्तेमध्ये आपले क्लेश हरण करतायत. चला आपलं अज्ञान गेलं, असं जरी 5 मिनिटं मेडिटेशन समजा केली आपण, कितीतरी म्हणजे खूप बैठक करतो ते सोडून, आपलं बैठक सोडून जो वेळ आहे त्याच्यात काही अभ्यास खूप मोठा आहे. आणि यांनी गोविंदगिरीजींनी यांच्याबद्दल मोठ्या महाराजांच्या याच्याबद्दल म्हटलेलं आहे स्तोत्रांबद्दल, की आचार्यांनंतर त्या तोडीची स्तोत्र ही फक्त मोठ्या महाराजांची आहे. आणि आचार्यांच्या स्तोत्रात जे आहे ते यात आहेच, पण त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे वेदातल्या मंत्रगर्भित जी स्तोत्र आहेत तशा रचना फक्त मोठ्या महाराजांच्याच आहेत. तर या स्टेप्स लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिल्यांदा ते ज्ञान, ते स्तोत्र, ते जे द्विसहस्री समश्लोकी ह्या सगळ्यात आणलं, ते अजून एक्सप्लेन केलंय. आता त्यावेळी जे अधिकारी असतील महाराजांचे, कोणतरी जे अधिकारी शिष्य असतील, आपल्याला माहिती असतील नसतील जे काही, किंवा समजा आपण अशोक काकांचं उदाहरण घेऊ किंवा ताई महाराज आपण म्हणू, की त्यांनी सांगितलं आणि ते मोकळे झाले. त्यांनीही तेच प्रवचनं ऐकली, आपणही तीच प्रवचनं ऐकली. पण आपल्याला ती प्रवचनं पण कळण्याकरता, जसं एखादं क्लासिक इंग्लिश लिटरेचर असेल तर ते नुसतं वाचण्याबरोबर डिक्शनरीची आवश्यकता पडते. तसे हे बाकी ग्रंथ आपण जेवढे वाचू तेवढे महाराजांचे शब्द आपल्याला कळत जातील. चालेल. काही विचारायचंय कोणाला किंवा काही सांगायचंय? पुन्हा एकदा रिपीट केला की लक्षात येईल. काका दिसत नाही. हा बरं, काका नाही आहे त्यावेळेला. चालेल. आता नाही आहे. आता हे पुन्हा रिपीट केलं ना प्रवचन, आता रेकॉर्ड केलेलं, हो, की ते पुन्हा त्याच्यावर विचार करून मग काय विचारता येईल. आणि याचं हेच आहे, हे म्हणजे आपण पहिल्या ह्याच्यात ते बघितलं की पहिली ही काही सूत्र आहेत ना त्याच्यात सगळं सार आलेलं आहे. मग समाधीपादात ते थोडंसं एक्सप्लेन झालेलं आहे. ओव्हरऑल पूर्ण 5 स्टेप्स कशा आहेत झालेल्या आहेत आणि मग ते एलॅबरेट झालेलं आहे. त्यामुळे समाधीपाद हे उत्तम अधिकार्यासाठी आहे.
तेवढं वाचलं की उत्तम अधिकाऱ्याचं काम झालं. पण मध्यम किंवा या बाकी यांच्यासाठी समाधीपाद, मग साधन, विभूती आणि कैवल्यपाद, आणि मग परत समाधीपाद वाचायचा, तेव्हा तो व्यवस्थित परत लक्षात येतो, तेव्हा अनुभव येतो. असं आहे. चालेल, थांबूया आज. रेकॉर्ड केलंय का आपण? चालेल. रेकॉर्ड केलं आजचं? हो केलं रेकॉर्ड. केलं. येस. गुरुदेव दत्त. गुरुदेव.